अंगणवाडी भरती 2025 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी. अर्ज प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 1 लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे 10,000 रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 16 प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकेची 151 तर मदतनीसची 416 पदे रिक्त आहेत. सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत 25 सेविका व 49 मदतनीस, बार्शी प्रकल्पाअंतर्गत 23 सेविका व 24 मदतनीस, वैराग अंतर्गत 14 सेविका व 15 मदतनीस, करमाळा प्रकल्पाअंतर्गत 7 सेविका 29 मदतनीस, माढ्या अंतर्गत 14 सेविका 10 मदतनीस, कुर्डुवाडी टेंभुर्णी प्रकल्पाअंतर्गत 2 सेविका 6 मदतनीस, माळशिरस प्रकल्पाअंतर्गत 2 सेविका 105 मदतनीस, अकलूज अंतर्गत 4 सेविका 14 मदतनीस, मंगळवेढा प्रकल्पाअंतर्गत 3 सेविका 6 मदतनीस, मोहोळ अंतर्गत 3 सेविका 15 मदतनीस, उत्तर सोलापूर प्रकल्पाअंतर्गत 14 सेविका 7 मदतनीस, पंढरपूर 1 व पंढरपूर 2 प्रकल्पाअंतर्गत 22 सेविका 82 मदतनीस, सांगोला अंतर्गत 5 सेविका 7 मदतनीस, कोळा अंतर्गत 4 सेविका 8 मदतनीस आणि दक्षिण सोलापूर प्रकल्पाअंतर्गत 9 सेविका व 39 मदतनीस अशी भरती होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 4,076 सेविकांची पदे मंजूर असून त्यातील 3,925 पदे भरलेली आहेत. तर मदतनीस यांची 4,076 पदे मंजूर असून त्यातील 416 पदे रिक्त आहेत. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहे. सेविकांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्णची अट आहे. दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील 1 लाख अंगणवाड्यामधील सुमारे 10,000 पदे 20 मार्चपूर्वी भरली जाणार आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.